हाय हॅलो नमस्कार। हा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडासा उशीर झाला, पण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे तर तुम्ही समजून घ्याल, म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता अपलोड करते। आणि हा व्हिडिओ आहे चौथा श्रावणी सोमवार, जी शिवामूठ होती जवस। आणि त्या दिवशीच मी पहिले 3 सोमवार रुद्राभिषेक केला नाही, कारण मला त्यावेळेस जमलंच नाही। तर मी आता शेवटचा श्रावण सोमवार आहे म्हणून रुद्राभिषेक करत आहे। तर रुद्राभिषेक कसं करायचं, काय काय करायचं, कोणते कोणते मंत्र स्तोत्र वाचायचेत आपल्याला, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर स्टार्टिंगला मी सगळी देवपूजा वगैरे करून घेतली, पूजेची मांडणी सुद्धा केलेली आहे। चौरंगाखाली पहिल्यांदा स्वस्तिक काढून घ्यायचं। कोणतीही पूजा करताना आपल्याला चौरंगाच्या खाली पहिल्यांदा स्वस्तिकच काढायचं आहे आणि मग आपल्याला त्यावरती चौरंग ठेवायचा आहे। आणि मग नंतर मी वरती सगळं मांडून ठेवलेलं आहे, ताट वगैरे। तर माझा आता अभिषेक चालू आहे। माझ्याकडे रुद्राक्ष होतं, पण ते आता जे श्रावण सोमवार मी केले ना, त्याच्यामध्ये ते बेलाच्या पानांबरोबर ते सुद्धा पाण्यामध्ये विसर्जन झालं। ते डोक्यातच नाही आलं लवकर, त्यामुळे। तर मग मी आता महादेवाचे जे पिंड आहे ना, त्यावरतीच मी रुद्राभिषेक करत आहे। तर पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंगला रुद्राभिषेक चालू करताना दिवा वगैरे प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि मग आपल्याला पहिल्यांदा शिवमहिमन स्तोत्र वाचायचं आहे। नंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे। जे हे सगळे आता मंत्र स्तोत्र आहेत ते सगळेच आपण जेव्हा म्हणत असतो ना, तेव्हा आपला हा अभिषेक चालूच पाहिजे, कंटिन्यू। रुद्राभिषेक तो शिवपिंडावरती किंवा रुद्राक्ष यंत्र तुमच्याकडं जर का असेल त्यावरती चालू करायचंच आहे, चालू ठेवायचंच आहे। आणि अभिषेकसुद्धा चालू ठेवायचा आहे। तर पहिल्यांदा आपल्याला वाचायचं होतं शिवमहिमम स्तोत्र, श्री गणपती अथर्व शीर्ष। नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ माळ करायची आहे 1 वेळा। नंतर श्री रुद्राध्याय असताना ते संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये असेल ते दोन्ही सगळं वाचायचं आहे, पूर्ण वाचायचं आहे। आणि मग शिवकवच स्तोत्र वाचायचं आहे। ते सगळं वाचून झाल्यावरती नंतर आपल्याला श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचायचं आहे। महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे। अमृत संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे। श्री संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे। श्री रुद्र गायत्री मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे। श्री राम रक्षा स्तोत्र आपल्याला 1 ते 9 ओवीपर्यंतच वाचायचं आहे, अख्खं पूर्ण रामरक्षा वाचायचं नाहीये। ते झाल्यानंतर आपल्याला हे पुरुष सूक्त, स्त्री सूक्त हे दोन्ही वाचायचे आहेत। हे सगळं चालू असताना आपले मंत्र म्हणजे आपला अभिषेक चालूच ठेवायचा आहे। काल भैरव अष्टक वाचायचं आहे। मग आता हे सगळे मंत्रस्तोत्र आपले बोलून झाले, तर मग आपल्याला त्या अभिषेकच्या पात्रातून ते आपल्याला जो महादेवाची पिंड काढायची आहे आणि ताटामध्ये ठेवून घ्यायची आहे। पण त्याआधी आपल्याला थोडंसं तांदूळ ठेवायचं आहे त्या खाली, आणि मग ती पिंड ठेवायची आहे। मग त्यांना गंध वगैरे व्हायचे आहेत, बेलपत्र पण व्हायचं आहे, 1 फूल वगैरे, वस्त्रमाळा वगैरे सगळं घालून त्यांना पूजा करायची आहे। आणि मग शिवाष्टोत्तर नामावली आपल्याला बोलायचं आहे। तुमच्याकडे 108 बेल असतील तर 108 बेल, वाहन असतील तर तुम्ही 1 बेलपत्र सुद्धा 108 वेळा वाहू शकता। तर अशा प्रकारे हे रुद्राभिषेकाचे हे मंत्रस्तोत्र आहेत, हे अख्खे सगळे वाचून घ्यायचे आहेत। आणि ते झाल्यानंतर आपल्याला मग शंकरांची आरती करायची आहे। तुम्हाला जी शंकरांची कोणती आरती येते ती आरती करायची आहे। मी आता एवढं सगळं वाहून झाल्यानंतर 108 बेलपत्र सुद्धा वाहणार आहे आणि मग आरती वगैरे करणार आहे। हे करताना तुम्ही प्रदोष समय केला ना तर खूप चांगला आहे। आणि तुम्हाला जमत नसेल कधी पण तुम्ही सकाळी करा, दुपारी करू शकता।
आणि त्याला नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवायचा आहे आपल्याला। आणि मग मी ते बेलपत्राला अष्टगंध लावून म्हणजे चंदनाचा टिळा लावून मग बेलपत्र 108 वाहिलेले आहेत। तुम्हाला जर का रुद्राभिषेक पूर्ण वाचन करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलला सुद्धा लावून द्या आणि ते तिकडं चालू असताना तुम्ही इकडे अभिषेक करू शकता। ते करण्याला महत्त्व आहे। जे की तुम्हाला येत नाही म्हणून नाही करायचं असं नाही। तुमच्या जर का मनात तुमचे मन जर का साफ असेल तर तुम्ही मोबाईलला लावून देऊन सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे मी हा पूर्ण रुद्राभिषेक त्या दिवशी केला शेवटच्या सोमवारी। आणि शिवामूठ होती जवस, तर जवस सुद्धा अर्पण केले महादेवांना। आणि हे असं थोडंसं फुलांनी डेकोरेशन वगैरे करून घेतलं। शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र वगैरे बोलायचा आहे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तोच मंत्र 4ही सोमवारी आपल्याला बोलायचा होता। आणि शिवामूठ अर्पण करताना हा मंत्र आपल्याला 3 वेळा बोलायचा असतो। आणि जे रुद्राभिषेक केलेलं पाणी आहे ना ते आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप उपयुक्त पाणी आहे। जे व्यसनी आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त पाणी आहे। जे आजारी आहेत त्यांना सुद्धा ते पाणी द्या। म्हणजे जे लोक आजारी नाही आहेत त्यांना सुद्धा द्या, जेणेकरून ते आजारी पडणार नाहीत। पण या पाण्याने म्हणजे या पाण्यामध्ये एवढी शक्ती हे होते ना की आपण जे मंत्र वगैरे बोलतो ना त्या मंत्राचा त्या पानावरती परिणाम होतो। त्यामुळे ते पाणी खूप उपयुक्त झालेलं असतं आणि ते पाणी आपण सगळ्यांनी ग्रहण करून घ्यायचं आहे। अजिबात ते पाणी इकडे तिकडे टाकून देऊ नका। आपल्या पिण्याच्या पाण्याच्या हंड्यामध्ये टाका, जेणेकरून ते पाणी सगळ्यांनाच मिळेल। तर अशा प्रकारे मी हा रुद्राभिषेक केला आहे। सगळा अभिषेक वगैरे करून झाल्यावरती मी शंकराची आरती केलेली आहे। आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका। नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।